हॅलो फ्रेंड्स, सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजची रेसिपी आहे तांदळाच्या पापड्या. पापड्या करण्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून 2 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. माझ्याकडे कोलम राईस अवेलेबल होता म्हणून मी तोच घेतलेला आहे. तुम्ही रेशनिंगचे तांदूळही वापरू शकता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी फक्त पाणी चेंज करायचे आहे, तांदूळ धुवायचे नाही. तिसऱ्या दिवशी भिजवलेले तांदूळ वाटून घेऊयात. वाटलेल्या तांदळाची कन्सिस्टन्सी अशी दरदरीतच असली पाहिजे, जशी मी दाखवली आहे तुम्हाला. वाटलेल्या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे घालूयात. होळीच्या पापड्या गोड असतात म्हणून त्याच्यात 1 ते 2 चमचे साखर घालतात. मी एकाच पोर्शनमध्ये साखर घालत आहे कारण आमच्याकडे खाऱ्या पापड्या जास्त आवडतात. मी हे बॅटर 3 पोर्शनमध्ये डिवाइड करून त्यात फूड कलर वापरलेला आहे. एक प्लेन स्टीलचं ताट घेऊन त्याच्या मागच्या बाजूला 1 चमचा बॅटर टाकूया आणि गोल गोल असं फिरवत आपण हे बॅटर स्प्रेड करूयात. तर अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण ते गोलाकार फिरवत राहायचं आहे. एका भांड्यात पाणी उकळत ठेवायचं आहे आणि पापडीची प्लेट पापडीला स्टीम लागेल ह्याप्रमाणे उकळत्या पाण्याच्या पॅनवर ठेवायची आहे. आणि अगदीच 5 मिनिटात पापडी आपली शिजून तयार होते. बाजूला एका ताटात किंवा परातीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि आपली शिजलेली पापडी त्यामध्ये थंड करत ठेवायची आहे. 1 मिनिट आपण थंड पाण्यात ठेवल्यावर पापडीच्या कडा किंवा बॉर्डर्स, एजेस आपल्याला सुईच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि सतत त्याच्यावर थंड पाणी टाकत टाकत अगदी हळूवारपणे पापडी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती ट्रान्सपरंट पापडी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी आपल्याला 1-2 पापड्या काढून दाखवते. तुमच्याकडे एक्सो ब्लेडची सुरी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता पापडीला वेगळं करण्यासाठी. इथे मी 1 पापडी तुम्हाला त्या सुरीने काढून दाखवते. ह्या पापड्या आपल्याला 1 दिवस उन्हामध्ये किंवा मग 2 दिवस फॅन खाली व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल तापवून आपण या पापड्या तळून घेणार आहोत. खूप क्रंची अशा आपल्या पापड्या तयार आहेत. अशी आपली होळी स्पेशल पापडी तयार आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती क्रंची झाली आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब.